नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचे खाते होणार 7/12 आधार सोबत लिंक। सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत संपृक्तता अर्थात सॅच्युरेशन ड्राईव्हची बीड जिल्ह्यात अंमलबजावणी होत आहे। सदरील योजनेनुसार जिल्ह्यातील 23,28,345 शेतकऱ्यांचे खाते 7/12 सोबत आधार लिंक करण्याचे काम वेगाने सुरू आहे। तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्यामार्फत हे काम होत असून आतापर्यंत पडताळणीचे व्हेरिफिकेशन काम 58.9% झाले आहे। महाराष्ट्र राज्यातून केवळ बीड जिल्ह्यात ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविली जात आहे। सदर योजनेअंतर्गत संपृक्तता मोहीम योजनेचा उद्देश साध्य करण्याकरिता परिशिष्टानुसार क्षेत्रीय स्तरावर पथके तयार करण्यात आली आहेत। या प्रकल्पांतर्गत प्रत्येक गावात महसूल विभाग आणि कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी नियुक्त केले आहेत। शेतकऱ्याच्या जमिनीची डिजिटल पडताळणी करण्याचे काम हे महसूल अधिकाऱ्यांचे तर कृषी विभागाचे कर्मचारी हे PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची नाव नोंदणी करण्यासाठी त्यांची डिजिटल संमती घेत असून त्यांची eKYC प्रमाणीकरण देखील करीत आहे। तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचा याच्यामध्ये काय फायदा आहे? तर मित्रांनो, शेतकऱ्यांचे जमिनीचा तपशील त्यांच्या आधार क्रमांकाशी जोडल्यास त्यांना देण्यात येणारे सर्व लाभ थेट आधार संलग्न बँक खात्यात अदा होईल। केंद्र किंवा राज्य शासनाच्या सर्व योजनांची माहिती नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना उपलब्ध होईल। जमिनीसोबत आधार लिंक केल्यास प्रत्येक शेतकऱ्याचा एक ID तयार होईल, त्याचा डेटाबेस तयार केला जाईल। त्याचप्रमाणे कृषी गणना 2015-16 नुसार एकूण वहिती खाते संख्या 7.58 लाख आहे, तर प्रत्येक गटाच्या नोंदणीमुळे खातेदार संख्या वाढलेली दिसते। तर यामध्ये कोणती घेतली जाते माहिती? तर मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत संपृक्तता अर्थात सॅच्युरेशन ड्राईव्हसाठी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांना शेतकऱ्यांची माहिती घेण्यासाठी मोबाईल ॲप दिले आहे। या माध्यमातून नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव, जमिनीची माहिती, पिकांची माहिती, पीक कापणीची माहिती, आर्थिक माहितीमध्ये खर्च, उत्पन्न व कर्ज, शेतातील माहिती, मातीची माहिती, योजनेचे नाव, योजनेचा क्रमांक याचा राज्य डेटाबेसमध्ये समावेश करण्यात येईल। तर यामध्ये कोणाला किती जमीन हे तत्काळ समजणार। भूमी अभिलेखकडे शेतकऱ्यांच्या जमिनीचा सर्व डेटाबेस आहे। शेतकऱ्यांच्या व्हेरिफिकेशन करून त्याचा आधार क्रमांक व फोटो घेऊन त्याच्या नावे असलेल्या जमिनीच्या क्षेत्रासोबत लिंक होईल। त्यामुळे शेतकऱ्यास किती जमीन आहे हे आधार क्रमांक टाकताच समोर येणार आहे। मित्रांनो, पीक कर्जासाठी लागणार नाहीत कागदपत्रे। सॅच्युरेशन अंतर्गत शेतकऱ्यांची eKYC केली जात असून त्यांची जमीन आधार कार्डासोबत लिंक केली जात आहे। शेतकऱ्यांचा ID तयार झाल्यानंतर शेतकरी पीक कर्जासाठी बँकेत गेल्यास कागदपत्राची आवश्यकता भासणार नाही। तसेच किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी किचकट अर्ज प्रक्रियेला समोर न जाता सहजरित्या क्रेडिट कार्ड मिळतील। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की शेतकऱ्यांचे जे काही खाते आहे हे 7/12 आधार सोबत लिंक केल्यावर त्याचे अनेक असे फायदे आहेत। तर आपला जो काही 7/12 आहे आणि त्या 7/12ला आधार लिंक कशा पद्धतीनं करायचं त्यासाठी आपल्या चॅनलवर व्हिडिओ हा उपलब्ध आहे। तो व्हिडिओ आपण पाहून घ्यावा, त्याची लिंक आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ, नवीन अपडेटमध्ये। धन्यवाद।